सर माईक म्यूट आहे तुमचा. चला सुरू करू. का ऍक्च्युली एआय म्हणजे काय? एआय याच्यामध्ये दोन शब्द एकत्र येतात. ठीक आहे, आपण त्याच्यानुसारच एआय समजून घेऊ. ठीक आहे, तर एआय मध्ये फर्स्ट वर्ड आहे आर्टिफिशियल. ठीक आहे, आर्टिफिशियल म्हणजे काय? हा बऱ्यापैकी सर्वांचाच ओळखीचा वर्ड आहे. ठीक आहे, तर आर्टिफिशियल म्हणजे बनवलेले. ठीक आहे, बनवलेले म्हणजेच काय? मानव निर्मित. ओके. आणि इंटेलिजन्स म्हणजे काय? बुद्धिमत्ता. म्हणजे अशी बुद्धिमत्ता की जी मानव निर्मित आहे. ठीक आहे, ही मानव निर्मित किंवा मनुष्याने बनवलेली अशी शक्ती की जी स्वतः विचार करू शकते. ठीक आहे मानव निर्मितच, पण तिच्यात असे इनपुट दिले गेले का ती स्वतःचा विचार करू शकते. याच्याशी रिलेटेड बऱ्याचशा हॉलिवूड मूव्हीज आहेत. ठीक आहे, पण ही मूव्ही नाही. ठीक आहे, हे ऍक्च्युअल मध्ये अस्तित्वात असलेल्या गोष्टी आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ठीक आहे, त्याची पूर्ण बॅक हिस्ट्री माझ्यापेक्षा चांगली आपले जे एक्सपर्ट आहे AI चे क्लास घेणारे वैभव सर ते सांगू शकतील. पण ते तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला भेटतीलच. ठीक आहे, तर मानव निर्मित बुद्धिमत्ता म्हणजेच ते त्याचा शोध का लागला हे पहिले सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे, ती काय की आपले जे नेहमीचे ऑफिशियल काम आहेत किंवा काही असे सेक्टर आहेत का जिथे आपल्याला जास्तीत जास्त वेळ वाचवता येईल. ठीक आहे, तर आणि ते प्रत्येक क्षेत्रामध्ये लागू पडतं. फॉर एक्झाम्पल मेडिसिन. ठीक आहे, त्याच्यानंतर एंटरटेनमेंट. ओके, त्याच्यानंतर एज्युकेशन. प्रत्येक क्षेत्रामध्ये या गोष्टी लागू शकतील की कमी वेळामध्ये जास्त काम कसं करावं आणि ते कमी माणसांकडून कसं करून घ्यावं. आता याच्यात बऱ्याचशा जणांना असे डाऊट्स येतात की एआय मुळे जॉब जाऊ शकतो किंवा अपॉर्च्युनिटी जाऊ शकते. पण तसं कधीच होत नाही. आपण फक्त नाण्याची एक बाजू बघतो की अशा अशा गोष्टीमुळे काय म्हणतात ना की जॉब जाऊ शकतात किंवा अजून काही विचार येतात मनात. पण तसं कधी होत नाही. असंच कधी झालं होतं अशाच गोष्टी ज्या वेळे कम्प्युटर इंट्रोड्यूस झाला होता सामान्य जनतेमध्ये. म्हणजे ज्यावेळे कम्प्युटर आला होता सर्वसामान्य जनतेमध्ये. ठीक आहे, लोकांसाठी. त्यावेळे पण अशाच प्रकारचं काहीतरी अफवा म्हणा किंवा अशाच प्रकारचं काहीतरी स्ट्रॅटेजी निर्माण झाली होती की जॉब जातील. पण आपण बघतोय का कम्प्युटर या एका क्षेत्राने किती अपॉर्च्युनिटी निर्माण केल्यात आणि किती कामाचा त्रास कमी केला. ठीक आहे, म्हणजे टेक्नॉलॉजीमुळे अपॉर्च्युनिटी कमी नाही होत कधी. तर टेक्नॉलॉजीमुळे अपॉर्च्युनिटी या वाढतातच. ठीक आहे, फक्त एवढं अपॉर्च्युनिटी सोबत अजून काय वाढतं? अपॉर्च्युनिटी सोबत अजून हे पण वाढतं की स्किल. ठीक आहे, एक काळ असा होता की कम्प्युटर हार्डवेअर हा विषय म्हटला का म्हणजे लोक लांब पडायचे. पण आता सगळ्यांना जवळपास म्हणजे ज्यांच्या घरी कम्प्युटर असतो किंवा बऱ्याचशा लोकांना ज्यांच्या नसतो सुद्धा त्यांना सुद्धा कम्प्युटर बद्दल माहिती ही असतेच. ठीक आहे, हे का झालं? हे टेक्नॉलॉजीमुळे झालं. आणि एआय मुळे आपल्याला बेसिक फायदा काय होणार आहे की आपलं काम कमी वेळात आणि अगदी उत्तम प्रकारे विधाऊट एनी एरर. ठीक आहे, एरर म्हणजे चूक. विदाऊट एनी चूक आपलं काम हे कसं होईल हे एआय मुळे शक्य झालेलं आहे. ठीक आहे, कारण त्याला त्याची स्वतःची बुद्धिमत्ता आहे. मानव निर्मित गोष्ट आहे. ठीक आहे, ते विचार करू शकतो. आणि मग त्यासाठी आपण एआय वापरतो कसं? ठीक आहे, एआय म्हणजे असं कुठलंही एक सॉफ्टवेअर नाही. ठीक आहे, की तुम्ही ते इन्स्टॉल केलं आणि झालं. प्रत्येक गोष्टीसाठी एक स्पेसिफिक एआय टूल आहे. म्हणून त्याला आपण एआय टूल म्हणतो, एआय बोट म्हणतो. बरेचसे वर्ड आहेत, पण ते स्पेसिफिक तेच काम करतात. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल एखादी इमेज, मला इमेज टू पीडीएफ कन्वर्ट करायची आहे तर त्याचा एखादा एआय. मला एखादा व्हिडिओ बनवायचा आहे त्याचा एखादा एआय. मला एखादी इमेज बनवायची आहे त्याचा एखादा एआय. म्हणजे प्रत्येक स्पेसिफिक गोष्टीसाठी काय झालेलं आहे? एआय इंट्रोड्यूस झालेलं आहे. एआय काय म्हणतात इनिशिएट केलेला आहे. पण हे करत असताना आपल्या मराठी मुलांना बरीच अडचण येते टेक्नॉलॉजी सोबत हे करायची.
कारण आपल्याकडे भरपूर ग्रामीण भागात तेवढा स्कोप नसतो किंवा त्या लेवलचं नॉलेज नसतं. 2 मिनिट, सॉरी सॉरी. तर हे सगळं करत असताना आपला तिथे वेळ वाचतो. ठीक आहे. म्हणजे जसं की मी तुम्हाला एक उदाहरण देतो की सपोज तुमच्या मनात अशी कल्पना आहे की तुम्हाला शाळेत स्कूलमधून एखादा प्रोजेक्ट मिळाला आणि तुम्हाला सांगितलं का एक स्पेसिफिक काहीतरी विषय दिला. आता विषय आपण एआयच घेऊ. ठीक आहे. एआय वर एक व्हिडिओ बनवा. 5 मिनिटाचा, 2 मिनिटाचा व्हिडिओ बनवा. तर तुमचा किती वेळ जाऊ शकतो त्यासाठी? कोण सांगेल मला? सांगा पटकन. किती वेळ लागू शकतो मिनिमम? जर तुम्हाला असं मी सांगितलं तर मला एक एआय वर तुम्ही व्हिडिओ बनवून द्या, तर तुम्हाला किती वेळ लागू शकतो? किंवा रील्सचा एक शॉर्ट बनवून द्या. 10 ते 15 मिनिट. कसे? काय बनवणार सांगा? तुम्हाला आता तुम्ही सांगितलं 10 ते 15 मिनिट, काय बनवणार एआय वर? एआय इन्फॉर्मेशन म्हणजे एआय काय वगैरे किंवा रोबोटिक प्रोसेस हे वगैरे सगळं कशी हे यूज होते. सगळं हे सगळं 10 मिनिटात होईल वाटतं तुम्हाला? हो, चॅट जीपीटी आणि एआय ने भेटतं 10 मिनिटात. आपण एखादा क्वेश्चन जरी टाकला तरी त्याच्या प्रोसेस सर्व भेटतात. बरोबर ना? आता हे तुम्ही का बोललेत? तुम्हाला चॅट जीपीटी माहिती, राईट ना? वैशाली जाधव, बरोबर. मला अशा व्यक्तीला विचारतोय मी का ज्यांना माहितीच नाहीये एआय. ठीक आहे. त्याच्यामुळेच मी क्लासच्या सुरू होण्याच्या पहिले क्वेश्चन केला एआय बद्दल किती लोकांना माहिती. ठीक आहे. तर जर सपोज एखाद्या एकदम अनोळखी माणसाला जरी सांगितलं आपण या गोष्टी करायला, तरी त्याला, मला असं वाटतं की 1 तास लागू शकतो. लागू शकतो ना? बोलत जा रे बाळांनो. ठीक आहे. तर हेच काम, 1 तासाचं काम, जसं वैशाली मॅडम बोलल्या, त्यांनी जे सांगितलं ते अगदी राईट सांगितलं. पण हेच काम एआय तुम्हाला, म्हणजे तुमचं काहीही डोकं न वापरता तुम्हाला 10 ते 15 मिनिटात देऊ शकतं. किती मिनिटात? 10 ते 15 मिनिटात. पण द कंडिशन इज अप्लाय की तुम्ही तो व्हिडिओ बनवण्यासाठी तुमच्या एआय ला काय इनपुट देताय? इनपुट म्हणजे काय? की आता व्हिडिओ बनवायचा ठीक आहे. ठीक आहे. पण आपल्याला सांगावं लागेल ना की एआय वर व्हिडिओ पाहिजे आहे मला. ठीक आहे. मग त्याच्या व्हिडिओसाठी लागणारे फोटो पाहिजे. मग ते फोटो कुठे सर्च करायचे? त्यानंतर तो व्हिडिओ कोणत्या भाषेत बनला पाहिजे? म्हणजे कोणत्या लँग्वेज मध्ये तुम्हाला आउटपुट पाहिजे? हिंदी, मराठी, ठीक आहे, इंग्लिश. त्याच्यानंतर तो त्या व्हिडिओमध्ये जी लँग्वेज वापरलेली असेल, म्हणजे कशासाठी म्हणतोय मी? एक्सप्लेनेशन साठी. ठीक आहे. कारण एखादा टेक्नॉलॉजीचा व्हिडिओ कोणीतरी एक जण एक्सप्लेन करतो आणि मग ते बाकीचे कंटेंट तो दाखवत असतो. बरोबर. तर तो जो एक्सप्लेन करणारा मनुष्य आहे, तर ती व्यक्तीचा, ती फिमेलचा आवाज पाहिजे का मेलचा आवाज पाहिजे? ठीक आहे. त्याच्यानंतर तो व्हिडिओ किती मिनिटाचा पाहिजे? त्याच्यात कोणते टॉपिक कव्हर झाले पाहिजे? हे सगळे जे इनपुट आहेत हे तुम्हाला एआय ला द्यावं लागतील. ही तुमची टर्म्स अँड कंडिशन आहे. ओके. मी तुम्हाला ते उदाहरणासहित सांगणार आहे, पण पहिले मी थेरी क्लिअर करतोय. हे तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन सहित सांगावं लागणार आहे. तिथं तुम्हाला त्या सगळ्या इन्स्ट्रक्शन जसं मी बोलतोय त्याप्रमाणे टाईप करावं लागणार आहे की मला बाबा 5 मिनिटाचा व्हिडिओ बनवायचा आहे माझ्या कॉलेज लेक्चरसाठी. मला तिथे प्रेझेंट करायचंय. एआय बाबत मला बेसिक माहिती द्यायची आहे. ती माहिती मला मराठीत द्यायची आहे आणि त्याच्यासाठी मराठीच म्हणजे सांगण्यासाठी मराठीत व्हॉइस यूज केला पाहिजे. हे सगळं मला द्यायचं, तिथे टाईप करावं लागेल. ठीक आहे. तर हे जे टाईप करणं आहे, ठीक आहे, मी तुम्हाला बोललो ना, जे मी बोललो हे मला तिथे इन्स्ट्रक्शन्स मध्ये टाकावं लागणार आहे. इन्स्ट्रक्शन्स मी तुमच्या समजण्यासाठी तो वर्ड वापरला, पण त्याला एक वर्ड आहे, तो पुढे मी सांगतोच तुम्हाला. ठीक आहे. तर ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला टाकावं लागणार आहेत तिथे. ओके. आणि हे टाकण्यालाच आपण काय म्हणतो? प्रॉम्प्टिंग. काय म्हणतो याला? प्रॉम्प्ट म्हणतो. एआय प्रॉम्प्ट मध्ये आपल्याला हे सगळं टाकावं लागतं. तिथं प्रॉम्प्ट रायटिंग करावं लागतं. आणि मग ही सुद्धा एक मस्त ऑपॉर्च्युनिटी
स्टुडंटसाठी निर्माण झालेली, की प्रॉम्प्ट इंजिनियरच्या पण पोस्ट क्रिएट होत आहेत. ठीक आहे. आज बऱ्याचशा कंपनी खूप लहान लहान स्टुडंटला ऍज अ प्रॉम्प्ट इंजिनियर अपॉइंट करतायत. का? तर त्यांचं लँग्वेजवरचं स्किल, त्यांचं काय म्हणतात ना, लँग्वेजवर असलेलं कमांड, का बुवा ते कशा प्रकारे कमांड देतायत, राईट करतायत, एक्सप्लेन. कारण तिथं मशीन जरी सगळं करणार आहे, पण बेसिक इनपुट हे तुम्हाला द्यायचं आहे. आणि ते तुम्ही किती कमी शब्दात देतात हे खूप महत्वाचं आहे. आणि त्यावेळेस तुम्हाला जेव्हा तुम्ही या इन्स्ट्रक्शन देणार, त्यावेळी तुम्हाला त्याचा आउटपुट, तो व्हिडिओ तुम्हाला एआय बनवून देणार. बरोबर ना वैशाली? ठीक आहे. तर हो सर. तर ह्यामुळे काय निर्माण झाली, तुमच्यासाठी, स्टुडंटसाठी सर्व अपॉर्च्युनिटी निर्माण झाली. आणि म्हणूनच मी सांगतो की कुठलीही टेक्नॉलॉजी जी नवीन येते ती अपॉर्च्युनिटी होऊन येते. पण सध्या निदान आपल्या भारतात तरी एआय बाबत अजून कोणतीही काय म्हणता ना पॉलिसी क्रिएट झालेली नाही. पॉलिसी म्हणजे काय? सिक्युरिटी पॉलिसी. ठीक आहे. आज एआयचे सगळे टूल हे ओपन सोर्स मध्ये आहे आणि त्यांच्यासाठी कोणतीही पॉलिसी क्रिएट केली गेलेली नाहीये. त्याच्यामुळं ते सिक्युअर्ड पण नाहीये. हा एक सेकंड पार्ट आहे. पण त्या गोष्टी होतील, इम्प्लिमेंटेशन हळूहळू होणार. ठीक आहे. त्याच्यामुळं काही टूलच्या बाबतीत किंवा काही ऑनलाईन डेटा देण्याच्या बाबतीत सुद्धा सिक्युरिटीचा प्रश्न निर्माण होतो. ठीक आहे. तर या गोष्टी पण आपल्याला थोडे दिवस का होईना सांभाळाव्या लागतील, कारण बरेचसे लोक त्याच्यावर काम करतायत आणि त्या पण गोष्टी इम्प्लिमेंट होतील. जशा इंटरनेट वापरण्याबाबतीत सायबर पॉलिसी क्रिएट झाल्या, तशा एआय पॉलिसी सुद्धा, सिक्युरिटी पॉलिसी सुद्धा क्रिएट होतील. ठीक आहे. पण सध्या नाही. त्यामुळे हा क्लास चालू असताना मी तुम्हाला नेटवर तुम्ही काय म्हणता ना सर्च कराल, तुम्हाला उत्साह येईल का बुवा यार हे तर एकदम मस्त आहे, तुम्हाला शिकावंसं वाटेल. आणि मग तुम्ही कदाचित तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या लॅपटॉपमध्ये तुम्ही वेगवेगळे टूल ट्राय कराल. पण मी तुम्हाला असं सजेस्ट करल की मला खूप माहिती आहे त्यामुळं नाही, पण एक सिक्युरिटी रिझन म्हणून फक्त मी सांगतोय की तुम्ही जे मी टूल सांगणार आहे तेच तुम्ही वापरा, तेच तुमच्या मोबाईलमध्ये वापरा. उगीच काय म्हणता ना करायला गेलो एक आणि दुसरंच काहीतरी व्हायला नको. त्याच्यामुळे बाकीचे टूल जे तुम्हाला नाही माहिती, मग एक तर तुम्हाला माहिती असेल, 100% गॅरंटी असेल तर तुम्ही करा. ठीक आहे. पण शक्यतो मी जे टूल सांगेल तेच वापरा, मोबाईलमध्ये सुद्धा आणि लॅपटॉपमध्ये सुद्धा. ठीक आहे. तर ही एक क्लिअरिटी मी दिली. आता आपण प्रॅक्टिकली काही गोष्टी बघू. कोणाला काही आतापर्यंत शंका आहे का मी सांगितलं त्याच्यात? का बाबा मला काहीच समजलंच नाही थेरी काय सांगितलं तुम्ही, तरी मला विचारा. कोणाला काही शंका? तेजल, सार्थक, रिहान, चेतन, वैशाली, रुपाली, हो सर. समजलंय? येस सर. ओके, थँक्यू. चला आता मी तुम्हाला दाखवतो. आता आपण एक उदाहरण घेऊ. आता जे मी उदाहरण घेतलं होतं तेच उदाहरण आपण कंटिन्यू करू. आपण काय उदाहरण घेतलं होतं? का आपल्याला टीचरने सांगितलं आहे की मला 5 मिनिटाचा व्हिडिओ बनवून द्या एआयच्या बेसिक इन्फॉर्मेशन बाबतीत. ठीक आहे. तर आपण हे एक एक्झाम्पल घेऊ. हे फक्त मी एक्झाम्पल घेतोय, ऍटलिस्ट तुमची आज ओळख होईल एआयशी. ठीक आहे. त्याकरता ठीक आहे. मी गुगलवर गेलो. आता मला माहिती आहे ऑलरेडी एआय टूल आम्ही नेहमी वापरतो मी, त्याच्यामुळं माझं सबस्क्रिप्शन आहे, त्यामुळे मी तोच वापरतोय. ठीक आहे. हा फ्री पण आहे. मी तुम्हाला दाखवतो फक्त एक इंच. ठीक आहे. आता मी काय वापरलं? इन व्हिडिओ. आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे. व्हिडिओ बनवण्यासाठी एआय द्वारे व्हिडिओ बनवण्यासाठी इन व्हिडिओ एकदम बेस्ट आहे. याचं पेड सबस्क्रिप्शन घेऊ नका. आणि तुम्हाला जर काय म्हणता ना फ्री मध्ये काही बनवायचं असेल याच्यात व्हिडिओ, तुम्ही अगदी आरामात प्रोफेशनल व्हिडिओ याच्यात बनवू शकता. ठीक आहे. 5 व्हिडिओ तुम्ही दिवसाला याच्यात बनवू शकता प्रॅक्टिससाठी. ठीक आहे. याच्यात मी क्लिक केलं. आपल्याला असे बरेच शिकायचे. आता आपल्याला व्हिडिओ बनवायचे. क्लास संपायच्या वेळेस मी तुम्हाला काही क्वेश्चन विचारणार आहे. सिलेबसची नाही.
काही क्वेश्चन आहेत माझे ते विचारायचे फक्त. तर बघा इथं तुम्हाला जॉईन व्हायचंय तुमच्या जीमेल अकाउंटने, गुगल अकाउंटने. ओके. आता माझा क्लास पण चालू आहे ऑनलाईन आणि हे पण मी ऑनलाईनच करतो आहे, त्यामुळे स्पीडचा थोडा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. आता माझं लॉग इन झालेलं आहे. मी तुम्हाला बोललो सर्व इन्स्ट्रक्शन टाकावं लागतात. तर हा जो कर्सर इथं ब्लिंक करतो आहे, ठीक आहे, हा आहे प्रॉम्प्ट एरिया. ठीक आहे. या प्रॉम्प्ट एरियामध्ये तुम्हाला काय करायचंय, आणि याला म्हणतात प्रॉम्प्ट. ठीक आहे. तर या प्रॉम्प्ट मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या इन्स्ट्रक्शन टाकायचे. आता मला कोण सांगाल आपला विषय काय होता, सांगा काय करायचं होतं आपल्याला. ठीक आहे. आता हे इथं मी टाईप केलं. ठीक आहे. तर मी काय टाईप केलं, आय वॉन्ट अ 5 मिनिट व्हिडिओ ऑन बेसिक इन्फॉर्मेशन अबाउट AI अँड मेक दिस व्हिडिओ इन हिंदी लँग्वेज विथ मेल व्हॉइस. ठीक आहे. मला 5 मिनिटाचा व्हिडिओ बनवून पाहिजे आहे बेसिक AI च्या बेसिक इन्फॉर्मेशन बाबतीत, आणि हा व्हिडिओ मला हिंदी भाषेमध्ये पाहिजे आहे विथ मला मेल म्हणजे पुरुषाच्या आवाजात तो व्हिडिओ पाहिजे आहे. मी असं टाकलेलं आहे, याचा अर्थ असा आहे. ठीक आहे. मी हे एक्सप्लेन करून टाकलं, तुम्ही याच्यात अजून ऍड पण करू शकता. ठीक आहे. आता मी फक्त एवढंच टाकायचंय, बाकी सगळं काम AI करणार आहे. ठीक आहे. इन व्हिडिओ हा AI करणार आहे. ठीक आहे. ज्यावेळी मी जनरेट व्हिडिओ म्हणतो, तो लगेच ते शोधल. टायटल वगैरे सगळं तो क्रिएट करतो. ठीक आहे. अनालायझिंग केलं त्याने, म्हणजे आपला जो डेटा आहे त्याच्यावर अनालाइज केलं त्याने. बघा काय, बघा टायटल त्याने काय दिलं बघा, AI की दुनिया में आपका स्वागत. म्हणजे टायटल सहित तो क्रिएट करतो, आणि आता तो व्हिडिओ बनवतो आहे. ठीक आहे. तर आता हे जोपर्यंत बनवतो आहे तो, ते नेटचा स्पीड स्लो आहे, त्याच्यामुळे आफ्टरनून बॅचला मी एक व्हिडिओ बनवला होता. ह्याच लॅपटॉप मध्ये करतो. आता तुम्हाला आवाज येईल का नाही, आय एम नॉट शुअर अबाउट दॅट, बट लेट्स सी व्हॉट्स हॅपन. सर मी घेतला का काय तो व्हिडिओ. हे बघा, आता आपल्याला आलंय, तो विचारतोय की ऑडियन्स कोण राहणार त्या व्हिडिओची. आपण कुठं कशासाठी बनवतोय, स्कूलसाठी, म्हणून स्टुडंट. ठीक आहे. तुम्हाला काय पाहिजे, क्लीन पाहिजे का इन्स्पिरेशनल पाहिजे. ठीक आहे. त्याच्यातून इन्स्पायर झाले पाहिजे तुम्ही. ठीक आहे. त्याच्यामध्ये फील काय आला पाहिजे, हे बघा लुक अँड फील. त्याच्यानंतर प्लॅटफॉर्म कोणता, कशावर तुम्हाला टाकायचं आहे. आपण युट्यूब घेतलं. ठीक आहे. तिथं मी कंटिन्यू केलं त्याला. आता तो व्हिडिओ डायरेक्ट प्रिपेअर करून देणार. ठीक आहे. आता उगीच आपला इथं काय म्हणता ना, क्लास पण चालू आहे आणि हे पण चालू आहे, त्याच्यामुळे ते थोडं स्लो होतंय. पण एवढं स्लो जनरली होत नाही. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला तो काय करतो, डायरेक्ट 5 मिनिटाचा व्हिडिओ बनवून देतो. ठीक आहे. तर हा व्हिडिओ क्रिएट होतोय, त्यावर आपण एक तुमच्याशी डिस्कशन करतो फक्त. ठीक आहे. हा हे मी मिनिमाइज करतो, थोड्या वेळ स्टॉप करू का मी स्क्रीन शेअरिंग.
ओके, गुड. मला एक सांगा, आतापर्यंत आपण जे शिकलो आजच्या याच्यात, हा, ते तुम्हाला समजलं का? आणि ज्यांना लिंक Yes. आलेली नव्हती, जे लेट जॉईन झाले, मी लवकरच आपल्या 4ही दिवसांच्या लेक्चरचे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला टाकणार आहे. आणि मी काय त्या तुम्हाला शेअर पण करणार आहे. ठीक आहे. तसं मला आज ज्यांचे ज्यांचे मेसेज आले का आम्हाला लिंक नाही भेटली, ठीक आहे, त्यांच्या सगळ्यांचे नंबर मी परत एकदा नोट डाऊन करून घेतले. कारण मी काल पण बोललो होतो एक विषय, की मला निष्कारण सगळ्यांना ती लिंक पाठवावं लागत होती. त्याच्यामुळे मी आफ्टरनून बॅच आणि इव्हिनिंग बॅच असे 2 ग्रुप क्रिएट केले. आणि त्या ग्रुपवरच मी फक्त आता लिंक टाकतोय. ठीक आहे. तर काही जर लोकांचे नंबर सुटले असतील माझ्याकडून, तर अशांनी आपल्या मित्रांना जे म्हणत असतील आम्हाला लिंक येत नाहीये, त्यांना एक तर डायरेक्ट मला पर्सनली मेसेज करायला लावा लिंकसाठी, किंवा तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये ऍड करायसाठी पण मला सांगा, तुम्ही सांगितलं तरी. ठीक आहे. तर असं काहीतरी करूयात आपण. तर तुम्हाला आतापर्यंत मी जे शिकवलं किंवा सांगितलं एआयच्या लेक्चर बाबतीत म्हणतोय मी, ते समजलं का? हो. हो सर, समजलं. चेतन, तेजल, समजलं? येस सर. काहीही अडचण असेल तर मला प्लीज सांगा. सर, AI चे आपल्याला काय फायदे? एआयचा काय फायदा आहे बेटा आपल्याला, की बघ आता जसं मी तुला या व्हिडिओचं एक उदाहरण दिलं, ठीक आहे, तर तुला जी पण गोष्ट असेल ना तुला आवडत असेल. हॅलो सर, मेरे को ज्वाइन करो. कोण बोलतोय मला समजत नाही. साई गामने. गामने सर, जॉईन आहात तुम्ही? ओके. लिंक नहीं मेरे को. लिंक नहीं मेरे को पर. लिंक नहीं मिलती क्या आपको? हाँ. तो मैं अभी एक नंबर, सगळ्यांनी माझा नंबर घेऊन घ्या. मी नंबर सांगतोय 708331 8 31 957 70831957 70831957 यावर फक्त मला मैसेज करा. इस पे मुझे सिर्फ मैसेज कीजिए कि लिंक के लिए मैं आपको ग्रुप में ज्वाइन कर लूंगा. आप ठीक है? नंबर ले लिया? हा, तर ठीक आहे. रुपाली वगैरे यांचे नंबर, काही लोकांचे नंबर मी ऑलरेडी घेतलेले आहेत. ठीक आहे. मला मेसेज आले होते ते मी नोट डाऊन करून घेईल. परत नेक्स्ट टाइम पासून तसं होणार नाही. ठीक आहे. आणि झालं तरी मला डायरेक्ट मेसेज केले तरी प्रॉब्लेम नाही. आता मी फक्त एवढं विचारतोय, सार्थक, तुला मी समजवत होतो, तुला जे पण काही आवडतं किंवा तुला जे पण काही करायचंय तू ते एआय द्वारे करू शकतो. फक्त तुला इन्स्ट्रक्शन्स टाकायचे. म्हणजे आता तुला याचं मी साधं उदाहरण देतो. खाण्याचं उदाहरण प्रत्येकाला पटकन समजेल म्हणून तेच उदाहरण देतो. का सपोज तुला पनीरची भाजी आवडत असेल, पनीर कोल्हापुरी आवडत असेल, तर तू फक्त सांगायचंय तुला कशी प्रकारची पनीरची भाजी आवडते. डीप फ्राय केलेलं पनीर आवडतं का, काय म्हणता ना, रोस्ट केलेलं पनीर आवडतं, तिखट आवडतं का आळणी आवडतं, हे फक्त तू लिहायचंय आणि तुला रेडी बनवून देणार आहे. समजलं का सार्थक? ठीक आहे. ते अजून तुला डिटेलमध्ये समजेल. इट्स ओनली जोक पार्ट, पण ते तुला अजून डिटेलमध्ये समजेल काय आहे नेमकं. ठीक आहे. तर आतापर्यंत मी जे सांगितलं ते सगळ्यांना समजलं? येस. ओके. आता मला फक्त एक सांगा, मी बोललो होतो तुम्हाला आपला व्हिडिओ झाला का नाही मी एकदा बघून घेतो. झाला असेल तर तुम्हाला दाखवतो, आणि नसेल जरी झाला तर मी आपल्या इव्हिनिंगच्या ग्रुपवर तो व्हिडिओ टाकणार. ठीक आहे. नक्की तुम्ही ऐका आपण काय इन्स्ट्रक्शन टाकली होती आणि काय आपल्याला भेटलं. ठीक आहे. तर मला एक सांगा, आपले 4 दिवस झाले आपलं लेक्चर होत आहे. 4ही लेक्चर मध्ये तुम्हाला वाटलं का क्वालिटी शिकवणं आहे? नसल वाटलं तर तसंही सांगा, आपण अजून त्याच्यात इम्प्रूव्ह करू. पण फायदा होतोय तुम्हाला, काहीतरी शिकतायत तुम्ही. आज शेवटचा दिवस आहे वीकचा म्हणून विचारतोय. आपले 4 सब्जेक्टचे प्रत्येकाचे एक एक लेक्चर झालेले. काय वाटतंय तुम्हाला? चेतन, रुपाली, त्याच्यानंतर रोहिणी, या बऱ्यापैकी सर, येतात. शिकवणं छान आहे.
फक्त हा. आता सध्या तर असं होतंय की आम्ही फक्त ऐकून आणि समजून घेतोय. पण नोट डाऊन बर वगैरे करायला तेवढा पुरेसा वेळ मिळत नाही. तर मग जर व्हिडिओ जे मिळाले का त्याच्यानंतर मग आम्हाला आणखीन जास्त क्लिअर कळेल त्यातलं असं वाटतंय. बर ओके. अजून अजून कोणाचे काही सजेशन? व्हिडिओची जी अडचण आहे मला माहिती आहे का काही विषयांच्या व्हिडिओ नोट्स मी देऊ शकलो नाही. ऍक्च्युली हार्डवेअरची तर नोट्स मी देऊ शकत नाही आणि सॉफ्टवेअरच्या ज्या नोट्स होत्या त्या आपण प्रॅक्टिकल चालूच केलेलं नाही त्याच्यामुळे काय नोट्स द्यायची असाही प्रश्न होता. ठीक आहे. आणि व्हिडिओचा तुम्हाला म्हणजे मॅक्झिमम कधी अनिकेत कधी व्हिडिओ सॅटरडे पर्यंत सर्व व्हिडिओ अपलोड होतील आणि तुम्हाला सगळ्यांना भेटून जातील आपल्या चॅनलला. ठीक आहे. आणि ओके तो सर. चॅनल मी फक्त माझ्या फायद्यासाठी नाही म्हणत आहे पण तुमच्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. कारण त्याच्यावर अजून बऱ्याच गोष्टी मी टाकत असतो चांगल्या चांगल्या. आणि मी जास्त करून एज्युकेशन सेक्शन मध्येच काम करतो त्याच्यामुळं हायले टच मध्ये तर काय हरकत नाही. तुम्हाला नवीन नवीन काहीतरी शिकवायला भेटेल. आणि आपण अशाच प्रयत्न करू की जेवढं मला जास्त तुम्हाला देता येईल तेवढं मी देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. ठीक आहे. बाकी मी इथं अजिबात माझ्या क्लासेसची मी माझे काही पेड कोर्सेस पण आहे त्याचीही मी मला मार्केटिंग करत नाही माझ्या बिझनेसची मार्केटिंग करत नाही. कारण हा जो उपक्रम आहे फ्री क्लासेसचा हा उपक्रम मला खूप जास्त फ्री आहे तरी. ठीक आहे. का प्रिय आहे का नाही ते माझं वैयक्तिक रिझन आहेत पण मला प्रिय आहेत आणि मला या उपक्रमामध्ये काही म्हणताना काही ऍडव्हर्टाईजही नकोय आणि मला त्याच्यात काय म्हणताना दांडी पण नकोय. त्याच्यामुळे मी स्वतः पण 4 दिवस तुम्ही पाहिलं मी दुपारी पण क्लास घेतो आणि माझ्या स्वतःचं काम सांभाळून मी या गोष्टी करतो. दुपारी पण करतो संध्याकाळी पण करतो. आता आपलं जे ठरलं होतं की फ्रायडेला रिव्हिजन घ्यायची तर ते आपण ह्या फ्रायडेला घेणार नाही. आपण आता डायरेक्ट मंडेला भेटणार आहे. ठीक आहे. का नाही घेणार आहे कारण आपलं शिकवणं तेवढं झालेलं नाही का मी तुमची रिव्हिजन घ्यावी असं माझं ओपिनियन आहे. तुम्हाला वाटत असेल घ्या तर मग मी रिव्हिजन घेईन. पण मग त्याचा म्हणजे एवढं पण आपले पोर्शन नाही झाले. आणि सेकंड थिंग आहे की तुम्हालाही रिव्हिजन करायला काही नाही नोट्स नाही. ठीक आहे. तर आपण नेक्स्ट लेक्चर पासून तुमच्याकडेही रिव्हिजनला राहील. तर फ्रायडे पासून आपले जे टीचर आहेत ज्या त्या सब्जेक्टचे ते सगळेजण रिव्हिजन घेतील सॉरी लेक्चर घेतील आणि फ्रायडेला रिव्हिजन घेतील. आणि कोणालाही काही शिकवण्यात प्रॉब्लेम असेल तुम्ही त्या इन्स्ट्रक्टर जवळ जरी बोलू नाही शकले त्या सरांजवळ तर तुम्ही डायरेक्ट मला कॉल करा मेसेज केला तरी चालेल. पण याच्यात कॉम्प्रोमाइज होणार नाही. टीचर लोकांनाही काय म्हणताना काही गोष्टी मलाही समजत नाही तसंच त्यांचंही आहे. ठीक आहे. त्यांनाही काही गोष्टी म्हणजे प्रत्येकच लोकांना प्रत्येक गोष्ट जमल असं नाही. कारण मी जवळपास शिकवण्याचं काम 10-15 वर्षापासून करतोय. ठीक आहे. तेवढा अनुभव प्रत्येकाचाच असेल असं नाही. तर तुम्हाला नाही वाटलं तुम्हाला वाटलं बुवा काहीतरी अशा पद्धतीने शिकवायला लावा तर ते सांगा मला पर्सनली मेसेज टाका. आणि तुमचे ज्या मित्र मैत्रिणींना किंवा अजून कोणाला जर लिंक मिळत नसेल तर मला पर्सनली तुम्ही त्यांचे नंबर पाठवा आणि ग्रुपमध्ये ऍड करायला लावा. फक्त तिचं बॅच टाका तुम्ही इव्हिनिंग की आफ्टरनून. ठीक आहे. तर आपण इथं थांबायचं. येस सर. हो सर. ओके चलो थँक्यू व्हेरी मच एव्हरीवन. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू.